नमस्कार. श्री स्वामी समर्थ सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. 3 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. 9 दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. यामध्ये नवरात्रीचा उपवास, दुर्गा सप्तशती पाठ, कुंकुमार्चन सेवा, तसेच अखंड दिवा लावणे, त्याचप्रमाणे कन्यापूजनालाही विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावे, कसे करावे, कन्यापूजनाविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण वार व्रत वैकल्य असतात. त्याचप्रमाणे सणांचे महत्त्वही तितकेच आहे. नवरात्र उत्सव म्हटलं की दुर्गा देवीचा उत्सव. यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. लहान मुलींना दुर्गा देवीचे रूप मानले जाते, म्हणून नवरात्र उत्सवामध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजनासाठी आपण 2 ते 10 वर्षाच्या मुलींचे कन्यापूजन करू शकतो. कन्यापूजनासाठी ज्या मुलींना मासिक धर्म चालू आहे अशा मुलींचे कन्यापूजन करू नये. त्याचप्रमाणे मुलगी 1 वर्ष झाल्यानंतर ती कुमारिका समजली जाते, म्हणजेच 2 वर्षाच्या वरील मुलींचे कन्यापूजन करावे. कन्यापूजनामध्ये मुलींना घरी बोलावून त्या मुलींचे दुर्गा देवीचे रूप म्हणून पूजा केली जाते. त्यांना जेवू घातले जाते व त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. हे कन्यापूजन आपल्याला अष्टमीला किंवा नवमीला करायचे असते. कन्यापूजनासाठी 9 मुली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 मुलगाही आपण यावेळी बोलवू शकतो. 9 मुली आपल्या शेजारी नसतील तर आपण कमीत कमी 1-2 अशा मुली जरी कन्यापूजनासाठी बोलवलं तरी चालेल. किती वयाच्या कन्येचे पूजन केल्यानंतर आपल्याला कोणते फळ मिळते ते पाहू. 2 वर्षाची कन्या ही कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणीची पूजा केल्याने आपल्या कुटुंबाचे कल्याण होते. 5 वर्षाच्या कन्येचे रोहिणी रूप पूजल्यामुळे आजारापासून मुक्ती मिळते. 6 वर्षाची कन्या ही कालिका रूप असल्याने राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या ही चंडिका रूप असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते. 8 वर्षाची कन्या ही सांभवी रूप असून विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या ही दुर्गेचे रूप असून शत्रूंचा नाश होतो. कन्यापूजनाचा विधी पाहू. कुमारिका घरी आल्यानंतर त्यांना देवीचे रूप मानून त्यांची मनोभावे स्वागत करावे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे. कन्यापूजनासाठी आलेल्या कुमारिकांचे आपण पाय धुणे आवश्यक असते. त्यांना बसण्यासाठी पाठ द्यावा व त्यांचे पाय एखाद्या ताट किंवा परातीमध्ये ठेवून त्यांचे पाय स्वच्छ धुवावेत व पाय पुसून त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर लाल रंगाची चुनरी घालावी किंवा ओढणी असेल तर ओढणी घालू शकता. त्यानंतर आपण त्यांना हळद कुंकू लावावे. त्यांच्या पायावर स्वस्तिक काढावे. त्यांना गोडाचा प्रसाद द्यावा. त्यानंतर आपण या कुमारिकांना भेटवस्तू द्यायची आहेत. या भेटवस्तूमध्ये तुम्ही मेहंदीचा कोन, गजरा, टिकली, पाकिट अशा भेटवस्तू तुम्ही देऊ शकता. त्याच्यावर फळे ही द्यायची आहेत. एक महत्त्वाची वस्तू आपण या कुमारिकांना द्यायची आहे. तुमच्याकडे जेवढ्या कुमारिका आल्या आहेत त्या प्रत्येक कुमारिकांना आपण नारळ द्यायचा आहे. तर हा नारळ आपण सर्व कुमारिकांना दिला तरी देखील चालेल किंवा एखाद्या कुमारिकेला तरी आपण हा नारळ भेटवस्तू म्हणून द्यायचा आहे. त्याचबरोबर या कुमारिकांना दक्षिणाही द्यायची आहे. त्यांना नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, कारण त्यांना या दिवशी देवीचे रूप प्राप्त झालेले असते. आता किती कुमारिकांचे पूजन केल्यानंतर आपल्याला काय मिळते ते पाहू. 1 कुमारिकेचे पूजन केल्यानंतर ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कुमारिकांचे पूजन केल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिकांचे पूजन केल्यानंतर अर्थधर्म प्राप्ती होते. 4 कुमारिकांचे पूजन केल्यानंतर राज्यपद प्राप्ती होते. 5 कुमारिकांचे पूजन केल्यानंतर विद्या प्राप्त होते. 6 कुमारिकांचे पूजन केल्यानंतर षटकर्म सिद्धी प्राप्त होते. 7 कुमारिकांचे पूजन केल्याने राज्यपद प्राप्त होते. 8 कुमारिकांचे पूजन केल्याने संतती प्राप्ती होते. 9 कुमारिकांचे पूजन केल्याने पृथ्वीचे राज्य प्राप्त होते असे मानण्यात येते. पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्याने नवरात्रोत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्यांचे फळही मिळते. तर या पद्धतीने आपण नवरात्र उत्सवामध्ये कन्यापूजन करू शकतो. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथे थांबवते. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.